कायद्याच्या प्रोव्हिजन खाली परजुरी ॲप्लिकेशन आज दाखल करण्यात आलेलं आहे। ही प्रोव्हिजन अतिशय एक्सेप्शनल केसेसमध्ये इन्वोक केली जाते, ज्याच्यात ॲपेलंट हा कोर्टापुढे खोटे दावे प्रस्तावित करतो, खोटे पुरावे दाखल करतो, खोटे विधानं असतात आणि या कायदेशीर प्रोव्हिजनमध्ये कोर्टाने दखल घेऊन कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे असा कायदेशीर तरतुदींचा अर्ज आज दाखल केलेला आहे। दुपारून युक्तिवाद आहे आणि त्याच्यानंतर माननीय उच्च न्यायालयात याबद्दल योग्य तो निवाडा होईल। आपल्याला कोर्टाने काय सांगितलं? आपण ज्यावेळेस बाजू मांडत होता त्यावेळेस सांगितलं की अजून निर्णय झालेला नाहीये। असं आहे की या प्रोव्हिजनची जी इन्वोक केलेली आहे 379 BNSS परजुरीसाठी, तर ही हजारमधल्या एखाद्या केसेसमध्येच इन्वोक केली जाते। ती प्रोव्हिजन या केसमध्ये इन्वोक केलेली आहे आणि मला असं वाटतं की नाशिक कोर्टातली ही पहिलीच केस असावी परजुरी ॲप्लिकेशनची। त्यामुळे मेहरबान कोर्टही त्या प्रोव्हिजनचा अभ्यास करेल आणि दुपारून युक्तिवाद होईल। उच्च न्यायालयात जाण्यासाठी आपण अवधी देखील मागितला आहे। हो, उच्च न्यायालयात जाईपर्यंत इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस या दाव्याचा निकाल लागू नये, कारण की अन्यथा हा अर्ज निरर्थक ठरेल अशी कायद्यानुसार मी घटनात्मक अधिकार माझा राखून मेहरबान कोर्टाला विनंती केलेली आहे। सर, हे नेमकं परजुरी काय आहे? परजुरी म्हणजे कोर्टात आपला दावा दाखल करताना खोटं विधान जर केलं असेल, खोटी काही पुरावे दिले असतील, तर कोर्टाला फसवणूक होते आणि यामुळे कायदा अतिशय कडक आहे। याच्यात 7 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे। असं परजुरी ॲप्लिकेशन मी स्वयंस्पष्ट परजुरी ॲप्लिकेशन सर्व पुरावे देऊन दाखल केलेलं आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाचं सायटेशन त्यासोबत जोडलेलं आहे। घटनेनुसार माननीय सुप्रीम कोर्टाचं सायटेशन देशातल्या सर्व न्यायालयांवर बंधनकारक आहे। काय नेमके पुरावे दाखल केलेले? मी त्याच्यातले ते न्यायप्रविष्ट असल्याने मला उघड करून सांगता येणार नाही, परंतु मी जबाबदारीने अर्ज दाखल केलेला आहे आणि जे खोटे विधान आहे त्यांची गणिताच्या पेपरप्रमाणे मांडणी केलेली आहे। 1 2 3 4 असं अतिशय स्वयंस्पष्ट अर्ज केलेला आहे। संजय दत्त आणि त्याचप्रमाणे जगमोहन यांचा देखील रेफरन्स शिंदे यांच्या वकिलांनी दिला आहे। हो, अतिशय आम्ही 18 सुप्रीम कोर्टाचे सायटेशन्स दाखल केलेले आहेत आणि दुपारून कदाचित आम्ही अजून एक मोठा बंच सुप्रीम कोर्टाच्या सायटेशन्सचा दाखल करत आहोत। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।